नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एकनाथ शिंदे हे हार्ड बार्गेनर आहेत आणि त्यामुळे भाजपच्या गोठातनं अशा कितीही बातम्या आल्या, ज्याचा नंतर खुलासा झाला, की ठाकरेंनी सांगितलं, की आमची काही भाजपबरोबर चर्चा सुरू नाही. पण राजकारणात सगळी गृहीतकं गृहीत धरावी लागतात. कोण आज काय बोलतंय आणि प्रत्यक्षामध्ये काय होतं आहे, हे कोणालाच कळत नाही. कोणाला माहिती होती, की सकाळच्या सत्रामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होईल. त्याच्या आधी कोणाला माहिती होतं, की महाविकास आघाडीचा प्रयोग, की जी शिवसेना सगळ्यांसाठी अछूती होती, अस्पृश्य होती. ती शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चालेल. कोणाला माहिती होतं, की 2017 सालापासूनच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि खरं तर त्याच्या आधीच तसा प्रयोग झाला होता 2014लाच, जेव्हा राष्ट्रवादीनं बाहेरून पाठिंबा दिला होता. आणि म्हणून ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी ते ऑपरेशन टायगर हातात घेतल्यामुळंच कोण कुठं कसा गायब आहे काहीच कळत नाहीये. कारण असं झालं आहे, की अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेमध्ये स्पर्धा सुरू आहे. मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये महापौर पदासाठी खेचाखेची सुरू आहे. आणि मी का म्हटलं, की एकनाथ शिंदे हे हार्ड बार्गेनर आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघाच. पण त्यांनी किती टप्प्याटप्प्याने भारतीय जनता पार्टीला कशा पद्धतीनं आपल्या टर्म्सवरती आणायला भाग पाडलं, हे आपल्या लक्षात येईल. काय आहे? ऑपरेशन टायगर म्हणजे काय? तर उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले अनेक लोक आपल्याकडे घेणं. ते त्यांनी मुंबईमध्ये नगरपालिका म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी केलं. अख्खा पक्ष तर त्यांनी घेतलाच होता. पण महानगरपालिका निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदेनी टप्प्याटप्प्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले पूर्वी निवडून आलेले नगरसेवक आपल्याकडे घेतले. त्याला त्यांनी नाव दिलं होतं ऑपरेशन टायगर. त्याचा त्यांनी जाहीरपणे खुलासा केला होता. आणि म्हणून आता जेव्हा ताजलँडमध्ये त्यांचे 29 नगरसेवक, 26 नगरसेवक जे काही आहेत, 29 माफ करा, ते जे जाऊन बसलेत, तर त्याची चर्चा उलट्या दिशेनं घडवली संजय राऊत आणि मंडळींनी. देवाच्या मनात येईल तर आमचाही महापौर होईल, हा मतभेद निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. एकनाथ शिंदे तेवढे चालाक्ष आहेत. त्यांना कळतं ते बरोबर, की हा कुठल्या दिशेनं बाण चाललाय. आणि म्हणून त्यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये नेऊन त्यांचं ब्रीफिंग केलं, पण संदेश दिला भाजपला. त्यांना स्थायी समिती हवी आहे. त्यांनी 2.5 वर्षाचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला. आकडेच असे फसलेत, की जर तुम्ही आमच्याकडं आमदारांच्या संख्येचं बळ अधिक आहे, म्हणून आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या, असा भाजप लॉजिकली आग्रह धरू शकतं. तर आमच्या मदतीशिवाय तुमचा महापौर होणारच नाही. त्यामुळे 2.5 वर्ष तुम्ही आणि 2.5 वर्ष आम्ही, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी ठेवला. जी चूक उद्धव ठाकरे यांनी 2019ला केली. त्यांनी हा प्रस्ताव ठेवायला पाहिजे होता, की संख्याच अशी आहे, की त्याच्याशिवाय तुमचं सरकार बनत नाही. म्हणून मग 2.5 वर्ष आमचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री हे लॉजिकली बरोबर झालं असतं. आणि मग ठीक आहे, पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा मुख्यमंत्री, पुढच्या 2.5 वर्षासाठी आमचा मुख्यमंत्री असं होऊ शकलं असतं ना, की मातोश्रीमध्ये बंद खोलीमध्ये शपथ घेतल्याची त्यांची भाषा. आणि त्यामुळे ते दरवाजे त्यांच्यासाठी बंद होत गेले. आज जे दिसतंय आपल्याला ते. पण एकनाथ शिंदे हे काही असे नेते नाहीयेत आणि मी मूल्यमापन हे नेहमी त्या व्यक्तीच्या गुणावर करतो. त्या पक्षाच्या बळावर करतो आणि म्हणून पांडुरंग सांडभोर जे आमचे मित्र आहेत पुढारीचे, त्यांनी इंटरेस्टिंग आकडेवारी मांडली हां, भाजप शिवसेनेतल्या चुरशीची. एका जागेसाठी पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचं तुटलं. अर्थात भाजपची मंडळी आज खुश असेल, की त्यांना फार आजपर्यंतच्या इतिहासात 30-40 वर्षातलं मोठं असं यश त्यांना मिळालंय. ऑल क्रेडिट गोज टू त्यांचं पक्ष संघटन, देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या दिवशी घेतलेली सभा प्रचाराची, त्यानंतर शेवटच्या दिवशी त्यांनी केलेली अ, रचना, चंद्रकांत पाटील यांचं क्रेडिट, त्यानंतर श्री मुरलीधर मोहोळ यांना महापौर पदाचा असलेला जो काही अनुभव आहे त्या सगळ्याचा आणि मुख्य म्हणजे भाजपचं जे पक्ष संघटन विस्तारलेलं आहे पुण्यात, त्याचं ते क्रेडिट आहे. तरीसुद्धा भाजप आणि शिवसेनेच्या वादामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला पुण्यात किती फायदा व्हावा? तब्बल 13 उमेदवार पराभूत झालेत एकमेकांच्या विरोधात उभा ठाकल्यामुळं. कुठे-कुठे झालेत? तर पांडुरंग सांडभोर यांनी ते खूप व्यवस्थित सांगितलंय, की भाजपला तब्बल 12 जागेवरती एकनाथ शिंदे यांच्याबरोबर न जुळवून घेतल्याचा फटका बसलाय. तर एकनाथ शिंदेंना पण एक जागा गमवावी लागली. कारण काय आहे दोघांच्या मताचा ठीक आहे, हिंदुत्वाचा बेस वगैरे ते आहे. पण एकनाथ शिंदेंचं क्रेडिट काय आहे, त्यांच्याकडे जे कार्यकर्ते येतात त्याला ते बळ देतात सगळ्या अर्थाने. आणि त्यामुळे काही प्रभागात बघा 3-4च उदाहरणं घेऊ. प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्व जागावर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. यामध्ये 3 ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालेली मतं काँग्रेसच्या विजयी उमेदवारापेक्षा अधिक होती.
प्रभाग क्रमांक 14 मध्ये राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार सुरेखा कवडे यांना 15,753 मतं मिळाली. या ठिकाणी भाजपच्या मंगला मंत्री यांना 14,287, तर शिवसेनेच्या जयश्री कोदरे यांना 2,114 मतं मिळाली. मताची बेरीज करून बघा. आणखीन एक उदाहरण बघू, की राष्ट्रवादीच्या माजी महापौर वैशाली बनकर यांना 13,879 मतं मिळाली. त्यांच्या विरोधात तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपच्या शिल्पा होले यांना 13,097, तर शिवसेनेच्या अयोध्या आंधळे यांना 3,145 मतं मिळाली. आणि ही अशी मी सगळी यादी माझ्या हातात पांडुरंग सांडभोरेंनी केलेल्या वार्तांकनाची असल्यामुळं मी ते सांगत बसत नाही. पण हेच ते गणित आहे ना, की एकनाथ शिंदेचं प्लस पॉइंट काय आहे, की ते बळ देतात, आर्थिक ताकद देतात आणि त्याच्या योगे त्यांच्याकडे असलेल्या उमेदवारांना ते भाजपसारख्याच, कारण त्यांच्याकडे पण महत्वाचं खातं आहे, नगरविकास. आणि म्हणून भाजप आणि शिवसेनेमध्ये ह्या ज्या दोन्ही पक्षाकडच्या सावध हालचाली आहेत, त्याची खूप चर्चा सुरू आहे. याचा अंदाज आल्यामुळं संजय राऊतांनी ताज लँड्समधील नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत असं म्हटलं. फेसबुक पोस्ट लिहिली. देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेल्यानंतर त्यांचं कसं पंतप्रधानांसारखं स्वागत झालं वगैरे, असं त्यांनी केलं. हे जाणीवपूर्वक ते करतात. कारण मुंबई महापालिकेत बहुमतासाठी जो 114 जागांचा आकडा आहे, त्यात भाजपला 89 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 25 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. एकनाथ शिंदेकडे 29 जागा आहेत आणि त्यामुळं एकनाथ शिंदे त्यांच्या माध्यमातून ते बार्गेनिंग करतायत सोबत. त्यांच्यावरती दबाव वाढवण्यासाठी ठाण्यामध्ये आम्ही विरोधी पक्षात बसू वगैरे भाजप म्हणताय. पण त्यासोबत कल्याण डोंबिवली, उल्हासनगर या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये संघर्ष, आणि हा संघर्ष वाढणार आहे. तो वाढत जाणार आहे, कारण शतप्रतिशत आज मुंबईमध्ये भाजप शतप्रतिशत आहे. महाराष्ट्रातले अपवादात्मक भाग वगळले तर भाजप सगळीकडे शतप्रतिशत आहे. काही कारणं असतील, ती अनेक वेळेला मी सांगितलेली आहेत. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये मला असं दिसतं आहे, की हा जो संघर्ष आहे, हा वाढत जात असताना शिंदे असा प्रयत्न करतील, की आत्ता जेवढं काही आपल्याला साधून घेता येईल ते घेऊया. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त करूया. कारण त्या निमित्ताने, आणि ठीक आहे, मी बाळासाहेबांना एक वेगळ्या प्रकारची आदरांजली ती असू शकते, पण भाजप महापौरपद सोडणार नाही, कारण भाजपकडं इतकं मोठं संख्याबळ आहे. आणि हा संघर्ष का अपरिहार्य, इन्व्हायटेबल आहे? त्याचं कारण आहे, की एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग ताकद ओळखूनच त्यांनी ज्या पद्धतीनं 95-96 जागा पदरात पाडून घेतल्या मुंबईच्या, ते ओळखूनच बहुधा असं दिसतं आहे, की फडणवीसांनी असा स्टँड घेतलाय, की ना त्यांना स्थायी समिती पद द्यायचं, ना त्यांना महापौर पद द्यायचं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मुंबई महानगरपालिकेचा आत्ताचा अर्थसंकल्प हा 75,000 कोटी रुपयाचा आहे. 5 वर्ष संपेपर्यंत तो 1,25,00,000 कोटीवरती, 1,00,000 1,25,00,000 कोटीवरती निश्चित पोहोचेल. कारण मुंबई महानगरामध्ये खूप मोठी इन्फ्राची कामं सुरू आहेत. 1 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी मुंबई आणि एम-एम-आर रिजन पुण्याचं मोठं कॉन्ट्रिब्युशन असणार आहे. त्या कॉन्टेक्स्टमध्ये हा प्रयत्न केला जाईल, की मुंबईची तिजोरी आपल्या हातात ठेवायची. 5% आणि 10% सुद्धा 1,00,000 कोटी रुपयाचे किती टक्केवारीचे पैसे होतात त्याचा अंदाज तुम्ही गणिती मांडून करा, कारण मी ते तुमच्यासाठी ओपन ठेवतोय. सो थांबूया आपण इथे. ही जी महाराष्ट्रात चर्चा घडते, राजकारण घडते, त्याचं सखोल विश्लेषण साध्या सोप्या भाषेत मी करत असल्यामुळं तुम्ही ते लाखोच्या संख्येनं बघत आहात. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पण हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या, कारण त्याची महाराष्ट्राला गरज आहे. तटस्थपणाची. थांबूया.